विठ्ठल 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 विठ्ठल. आज हेंद्रे परिवारांच्या वतीनं आयोजित श्री कैलासवासी दिगंबरराव साटवाजी हेंद्रे यांच्या 13व्या विद्येनिमित्त त्यांच्या सर्व मुलांनी मिळून हेंद्रे परिवाराने मिळून या ठिकाणी 13व्या निमित्त ठेवलेलं हरिकीर्तन आणि अन्नदानाचा कार्यक्रम आज बाबांना जाऊन या परिवारातून 13 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी, आसराबाई दिगंबररावजी हेंद्रे, त्यांचे मुलं श्री बापूराव दिगंबररावजी हेंद्रे, उमाजीराव दिगंबररावजी हेंद्रे, अशोकराव दिगंबररावजी हेंद्रे, त्याचप्रमाणे त्यांच्या दोनही मुली श्रीमती छनाबाई दिगंबररावजी हेंद्रे आणि शोभाताई दिगंबररावजी हेंद्रे. बाबाची नक्कीच पुण्य असेल की 13व्याला हरिकीर्तन होतं. हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेनुसार जन्माला जो जीव आला प्रत्येकाच्या पाठीमागे 3 ऋण शास्त्राने सांगितले. पहिला आहे देव ऋण, दुसरा आहे संत ऋण म्हणजे ऋषी ऋण आणि तिसरा आहे ते मातृपितृ ऋण. देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नामस्मरण करणं म्हणजे देवाच्या ऋणातून मुक्त होणं. साधू संतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणजे ऋषीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी संतांनी जो धर्माचा मार्ग दाखवला आ धर्माने आचरण न करणं म्हणजे संतांच्या ऋणातून मुक्त होणं. आणि तिसरं ऋण आहे ते मातृपितृ ऋण. दोन्ही ऋणातून सुटला तर तिसरं ऋण प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं असतं. त्या ऋणातून माणूस उतराई होत नाही, ते म्हणजे मातृपितृ ऋण. फारचा उफाळे टांगण काजू बदाम खाऊ घाला मी असं सांगणार नाही. ज्या माईबापांनी जग दाखवलं 9 महिने 9 दिवस जिनं आपल्याला पोटात वाढवलं आणि ज्याच्या एका थेंबापासून आपली निर्मिती झाली, आहे तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माईबापांची सेवा करणं काय लागतंय का त्या माईबापांना. म्हातारे झालेत, अर्ध्या भाकरीच्या वर त्यांना सरत नाही, सहनही होत नाही. सकाळी अर्धी चपाती संध्याकाळी अर्धी भाकर जर मागत असतील तर जास्तीची जा म्हणजे काही एवढं माप ठरलेलंच आहे असं अजिबात नाही. संध्याकाळी अर्धी चपाती सकाळी अर्धी संध्याकाळी अर्धी. सकाळी 1 कप चहा संध्याकाळी अर्धा कप चहा. शुगर बीपी असतील तर महिन्या 2 महिन्यातून तपासून शुगर बीपीच्या गोळ्या. महिना 6 महिन्यातून वर्षातून 2दा अथवा 1दा. धोतर टोपी रुमाल शर्टाचं कापड आणि एखादी हलकी चप्पल तुटली तरी मात्र सुतळी लावून बांधून घालते. या पलीकडे जन्मदात्या मायबापाने आपल्याकडे तिसऱ्या गोष्टीची मागणी कधीच केली नाही. आहे तोपर्यंत सेवा करणं, आहे तोपर्यंत चटणी भाकर टायमाला व्यवस्थित खाऊ घालणं ही मातृपितृ पूजा आहे. आहे तोपर्यंत तरसतो बाप भाकरीसाठी, नंतर लाडूच्या पंक्ती. आऊ बा आयुष्य त्याचं पितृदोषामध्ये जातं. कदाचित ह्या गोष्टी तुम्ही मान्य करताल न मान्य करताल, पण पितृदोषाने अनेक जणांचं वाटोळं केलं. कदाचित तुम्ही धर्माच्या मार्गाने नाही गेले, देव धर्म मानू नका, कदाचित परमात्मा सहन करेल. पण माय बापांना उभ्या आयुष्यात जिवंत आहे तोपर्यंत त्रास दिला ना तर त्याची सुटका कशानच होत नाही. मग विठ्ठल जिवंत आहे तोपर्यंत चटणी भाकर द्याल ती त्यांना समर्पित होते. मेल्यानंतर लाडूच्या घातलेल्या पंक्ती फक्त कावळेने तुम्ही खायच्यात, मायबाप येत नाही. मग जिंदा बाप को रोटी न देवे बाप मरे पछतई हो राम, बाप मरे पछतई हो राम. जिंदा बाप को रोटी न देवे बाप मरे पछतई हो राम, बाप मरे पछतई हो राम, बाप मरे पछतई हो राम. मुठ भर चावल दर पर फेंकी, मुठ भरा चावल दर पर फेंकी, बाप को कौवा बनायो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे रहे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे रहे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी रही हो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी रही हो. माणूस कितीही श्रीमंत झाला, श्रीमंती त्याची कशात मोजली जाते? ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर आहे आणि ज्याच्या खांद्यावरती बापाचा हात आहे ना, संप्रदायातील तो सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. भला मोठा बंगला असेल आणि त्या बंगल्यात जर माई बापाला जागा नसेल तर काडी लागली त्या बंगल्याला. तुमचा बंगला किती कोटीचा आणि गाडी किती लाखाची आहे तुमच्या श्रीमंतीवर अवलंबून नाही. तुमच्या बंगल्यातल्या कोणत्या कोपऱ्यामध्ये तुमची माई बसलेली आणि कोणत्या कोपऱ्यामध्ये सुखाने तुमचा बाप बसलेला आहे आणि त्यांच्या
कपाळावरती त्यांच्या मुखावरती समाधानाचं किती हसू झळकते यावरती माणसाची श्रीमंती अवलंबून असते. ज्याच्या मस्तकावरती ज्याला आईचा भाजलेला हात दिसतो, ज्याला आईचा भाजलेला हात दिसतो आणि ज्या व्यक्तीला बापाची फाटलेली बन्याल आणि काळवंडलेली पाठ दिसते, तो व्यक्ती तारुण्याच्या उंबरट्यावरती वाया कधीच जाऊ शकत नाही, ज्याला मायबापाचं समर्पण दिसतं. विठ्ठल बापाच्या संबंधाने 13व्याच्या संबंधाने कीर्तने. म्हणून आज मला तुमच्या समोर आई मांडायची नाही, बहीण मांडायची नाही, तुमच्या समोर भाऊ मांडायचा नाही, तुमच्या समोर मुलगा मांडायचा नाही, तो पुरुष मांडायचा आहे. ज्या पुरुषाचं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवरती, जो पडद्याच्या मागचा कलाकार असतो, आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर त्या बापाचं अस्तित्व उघड पडल्याशिवाय राहत नाही. आईबद्दल सगळेच वर्णन करतात. आई म्हणजे काय असते? लंगड्याचा पाय असते, गोठ्यातील गाय असते. आई असते ती शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण माथ्याआड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है परमाण नहीं मिलती. कदाचित आईचं अस्तित्व, आईचं व्यक्तिमत्व सगळ्यांनीच अधोरेखित केले. आतापर्यंत जेवढे कवी आले, संतांनी सुद्धा आईचंच थोरपण सांगितलं. जर पाच झालात तर धावत पळत जातात आणि मटकन मिठी मारतात. 10-5 जगालाची मुखे घेते आणि लेकराला जवळ घेते आणि लेकराचं कोड कौतुक करते. ही आई असते. मुके घेणारी कोड कौतुक करणारी आई आमच्या लक्षात राहिली. पण पोरग जर 5 झालं 10वीला तर गुपचूप जाणारा बाजारात खाऊचा पुडा आणणारा आणि अख्ख्या गावात आपलं पोरग 5 झालं ना, त्याच्या 5 झाल्याचा आनंद व्यक्त पेढे वाटून करणारा बाप किती लोकांच्या लक्षात राहिला. ठेच लागली की आई ग म्हणतो, पण समोरून भरधावाने ट्रक येत असेल तर माणसाच्या तोंडातून नकळतपणे शब्द बाहेर पडतो, तो म्हणजे बापरे. छोट्या संकटासाठी आई महत्वाची असते, तर मोठाली संकट ही बापानेच पार करावी. कोण म्हणे की बापाला अंतःकरण असतं, कोण म्हणतं की बापात प्रेम नसतं. आईला व्यक्त करता येतं, फक्त बापाला व्यक्त करता येत नाही. विठ्ठल बापामध्ये सुद्धा प्रेम ठाचून भरलेले, फक्त निसर्गाच्या मर्यादेत. त्यालाही प्रेमाचा पाना फुटेल, पण निसर्गाच्या मर्यादेत. दारात जर गॅलरीत लेकरू उभं असेल आणि दारातून दिंडी चालली, लेकराला दिसत नाही म्हणून लेकरू टाचा उंच करतं आणि दिंडी पाहायचा प्रयत्न करतं. आईला कळालं तर आई जवळ जाते, उचलते लेकराला. मी हानो घेईन तुमच्या पुढे बरं का, आता बोला बोला बोला, टाळे वाजवू नका, बोला माझ्याशी. आई उचलते लेकराला आणि कडेवर घेते. मी जे पाहते हे माझ्या पोटच्या गोळ्याने पाहावं, ही भावना जिची तिला आई म्हणतात. पण दारातून जर दिंडी चालली असेल आणि लेकरू टाचा उंच करून पाहत असेल, आई जर असेल तर कडेवर उचलून घेते. पण बापाने जर पाहिलं, बाप लेकराला उचलतो, कडेवर नाही तर खांद्यावर उचलून धरतो. मी जे पाहतोय या पलीकडचं जग माझ्या पोटच्या गोळ्याने पाहावं, ही भावना ज्याची, जगामध्ये त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. आई पलीकडे ही ज्याच्या प्रेमाची भावना असते ना, व्यक्त करता येत नाही. कधी वाटतं की आपल्या नशिबाची छिद्र त्याच्या बनीला पडली की काय. काही लोक आश्चर्याने विचारतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. आयुष्यभर झगडत राहतो, आपल्या पोरांना सुखात ठेवण्यासाठी स्वतःचे उन्हाचे चटके सहन करतो स्वतः. आज घरी टीव्हीत पाहत असताना एखादा क्रिकेटपटू ह्या स्टंपापासून त्या स्टंपापर्यंत जर धावा पूर्ण करत असेल तर पोरं घरी जल्लोष साजरा करतात, घरी पार्टी साजरी करतात. पण लक्षात घ्या दादांनो, माझी भाषा चांगली कळते ना तुम्हाला, काही जड तर नाही ना चाललं. आयुष्याचं क्रिकेट खेळत असताना आवताच्या ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत, आवताच्या दिवसभर उन्हातानामध्ये फाटकी बनेल घालून, तुटकी चप्पल घालून आणि फाटलेलं रुमाल तोंड डोक्याला गुंडाळून आमच्या संसारासाठी आयुष्याचा क्रिकेट खेळत असताना हजारो धाव जो बाप उन्हातानामध्ये पूर्ण करतो, त्या बापाच्या खांद्यावरती एखादी कर्तृत्वाची थाप आम्ही आत्तापर्यंत कधी टाकली का. खऱ्या अर्थानं त्या बापाच्या आयुष्याच्या काबाड कष्टाची उजळणी व्हावी म्हणून मायबाप गेल्याच्या नंतर 13व्याला आणि वर्ष श्राद्धाला ठेवलेली कीर्तन असतात. जोपर्यंत बाप असतो माळेचे मनीच दिसतात,
सगळ्यात मोठं अस्तित्व आणि समर्पण आहे त्या दोऱ्याचं. पण दोरा माणसाला कधी चमकत नाही, फक्त मनीच दिसतात. जोपर्यंत दोरा शाबू दे तोपर्यंत मणी एका जागीत. ज्या दिवशी मारेचा दोरा तुटलो ना त्या दिवशी मणी विखुरल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत पिंडीचा आढा आहे तोपर्यंत पिंडी एक जागी. ज्या दिवशी पिंडीचा आढा सुटतो त्या दिवशी पिंडीतले कणस विखुरल्याशिवाय राहत नाही. बापाचं अस्तित्व असं आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत कुटुंबातल्या सगळ्या लेकरा बाळांना एकत्रित बांधण्याचं काम करतो. ज्या दिवशी बाप जातो ना, आली भले म्हातारा बाप असेल, भावाचं आणि तुमचं म्हणत नसेल तर पण बाप फोन करतो धाकट्याला, थोरल्यानं तुझी आठवण काढली बरं का, दिवाळीला सगळे एकत्रित या आणि दिवाळी साजरी करा. जोपर्यंत बाप येणं माणूस हक्कानेच जातो पहा घरी. पण ज्या दिवशी बाप जातो, ज्या दिवशी आई जातात, बऱ्याचदा घरी जात असताना माणसाचा पायच ओढावत नाही. हे अस्तित्व आहे मायबापाच्या असण्याचं आणि नसण्याचं. आहे तोपर्यंत किंमत करा. मायबाप गेल्यानंतर कोण्याही कोपऱ्यात जाऊन बापाच्या नावाने हंबरडा फोडाल. बाप असं अस्तित्व आहे. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत पाठीशी खंबीरपणे उभा असतो. माणूस कोणाला भेटच नाही गावामध्ये. आणि ज्या दिवशी बाप नावाचं अस्तित्व आपल्या पाठीशी निरोप घेतं ना त्या दिवशी एखाद्याला तोंड टाकून बोलताना 10 वेळा विचार करावा लागतो आपल्याला. कारण पाठीशी खंबीरपणे उभा असणारा बाप आता जगाच्या बाजारात तुम्हाला कधीच बाप करी जोडी लेकुराची आळी, 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 बाप करी जोडीले कुराचे आणि बाप करी जोडीले कुराचे आई, बाप करी जोडीले कुराचे आई, बाप करी जोडीले कुराचे आळी. आपुली कुरबाडी वाळोनी, आपुली कुरबाडी वाळोनी, बाप करी जोडी लेकुराची आळी, 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 बाप करी जोडीले कुराचे आणि बाप करी जोडीले कुराचे आई, बाप करी जोडीले कुराचे आणि बाप करी जोडीले कुराचे आई. कुराची आळी. एखाद्याचा पोरगा जर आजारी पडला, त्याला एखादा आजार झाला तर 10-5 देवाच्या दारात जाऊन नवस करणारी आई तुम्ही आम्ही पाहिली असेल. माझ्या लेकराला घोड्यासारखं हो दे रे पांडुरंगा, तुला चांदीचा घोडा वाहील मी, नवस करणारी आई तुम्ही पाहिली असेल. पण आईचे अश्रू पुसता पुसता स्वतःचे अश्रूच विसरून जातो. रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो, ओट्याच्या खाली उतरतो, रुमाल तोंडाला लावतो, ढोरासारखा हंबरडा फोडतो. पांडुरंगा असा कोणता जमिनीचा तुकडा विकू रे जेणेकरून मला माझ्या काळजाचा तुकडा वाचवता येईल. हे जगामध्ये ज्याची भावना असते ना त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. असेपर्यंत त्याची किंमत कधीच कळणार नाही तुम्हाला. जोपर्यंत असतो तोपर्यंत कोण म्हणतं की बाप कठोर असतो बाप रडत नसतो. पुरुष कदाचित कठोर असेल पण तो ज्यावेळी बाप असतो ना, ज्यावेळी बाप असतो तो त्या दिवशी त्याचे रडणं त्याला थांबवता येत नाही. किती माणूस कठोर असला तरी तो 4 वेळा रडल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पुरुष आयुष्यामध्ये 4 वेळा रडतो. भले त्याला माहिती मी पुरुष आहे, मला लोक असतील. माणूस सगळ्यात पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी त्याच्या एकुलत्या एका पोरीचं लग्न जमतं त्या दिवशी. दुसऱ्यांदा माणूस रडतो ज्यावेळी ती पोरगी लग्न करून सासरी नवऱ्याच्या घरी नांदायला जाते त्या दिवशी. तिसऱ्यांदा माणूस रडतो ती पोरगी ऐन तारुण्याच्या उंबरठ्या होती, विधवा होते अथवा टाकून दिली जाते त्या दिवशी. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या पोरांसाठी मी कोट्यवधीची स्टेट कमवली, ज्यांच्यासाठी मी हाडाचे काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, ज्यांच्यासाठी नको नको ते धंदे केले, ज्यांच्यासाठी पापही करण्यास मी भागीदार झालो, तीच पोरं ज्यावेळी बापाला कमरात लाद घालून घराच्या बाहेर काढून देतात आणि आरे कारेची आरे तुरीची भाषा करतात ना त्या दिवशी ह्याच्या पलीकडे त्या बापाचं जीवनच काय रे.
स्वतःसाठी काय करतो माई बाप तो? आयुष्यभर आपल्यासाठी जगडत राहतो, लेकरं बाळ सुखात राहावी त्यासाठी. अरे दिवाळीला संक्रांतीला त्याने आपल्या आईला साडी घेतली लक्ष्मी म्हणून, दिवाळीला त्याने आपल्या बहिणीला कपडे घेतले, पोळ्याला दसऱ्याच्या सणाला त्याने तुम्हाला मला कपडे घेतले, आपल्या भावाला कपडे घेतले, पोरांना कपडे घेतो. अरे राब राब राबवतो, उन्हात तानात राबवतो, लोकाच्या घरी सालाने राबतो, तो महिन्याने काम करतो. स्वतःची फाटकी बनेल त्याला कधी दिसत नाही, तुटकी बनेल त्या बापाला कधी दिसत नाही. फाटका रुमाल गुंडाळून शेतामध्ये ढोरासारखा राबवतो, आयुष्यभर झगडत राहतो माई बाप. त्या बापाची किमान एक इच्छा असते की पोरांनी चांगलं निघावं आणि पोरांनी आपल्याशी चांगलं बोलावं. काय इच्छा आहे त्या बापाची? पोराला बापाची चप्पल येऊ लागली आणि बाप पोराच्या उंचीचा झाला की बाप त्या पोराशी कधी बापासारखा वागतच नाही, तो त्याला मित्र समजतो. भले आपल्या पोराने नाही एस्टेट कमवू द्या, पण निदान पोटा पाण्याची व्यवस्था, निदान त्याचं त्याला तरी भागवता आलं पाहिजे, एवढं तरी आपल्या पोरांनी चांगलं वागावं, त्याची उपजीविका त्याला सांभाळता आली पाहिजे. किमान कोणत्याही बापाची एकच इच्छा असते. कोणत्याही बापाला वाटत नाही आपला पोरगा सिगारेटचे झुरके मारत रस्त्याने मोटरसायकलवरून पोरी पाहिल्याच्या नंतर कट मारत फिरणारा असावा. कोणत्याही बापाला वाटत नाही आपला मुलगा वाईट निघावा, कोणत्याही आईला वाटत नाही आपला मुलगा वाईट वळणाला लागावा. आयुष्यभर कदाचित आपण इस्टेट कमवली नाही तरी हरकत नाही, पण आपल्या पोटची पोरं खूप चांगली निघावेत, कारण तीच आपली खरी संपत्ती. हे प्रत्येक माईबापाची इच्छा असते. म्हातारपणामध्ये पोरांनी आईबापांना जरा चांगलं बोलावं. फार अवघड तुम्हाला टाकणार नाही, फार प्रेशर तुमच्यावरती देणार नाही, फार सोप्या गोष्टी तुम्हाला सांगते मी. आयुष्य ज्यांनी आपल्यासाठी समर्पित केलं. आताचा काळ फार सुशिक्षित आहे, आत्ताचा काळ फार चांगला आला. आज अख्ख्या गावाला पहा तुम्ही, 1.5 GB ना अख्ख्या रात अख्खं गाव जागी, 1.5 GB न सगळं गाव जागी. एक दिवस नेट बंद होत्या, लोक पागल होतील, सायको होतील, लोक सुधरत नाही. लोकांना भाकर जात नाही, 2-4 घास सुद्धा लोकांना काहीतरी बाराने हरवल्यासारखं होतं. 2 दिवस नेट बंद असू द्या, उभे आयुष्यामध्ये बाकी काही कमवलं नाही तरी हरकत नाही. किमान मायबापाची एक इच्छा आहे, आज रात्रभर आम्ही 1.5 GB ला वेळ देतो. आमचा 1.5 GB ला आमचा वेळ देतो. घरातून बाहेर निघत असताना फक्त किमान विनंती, 4 मिनिटं काढा तुमच्या आयुष्यातली, 4 मिनिटं. लय पंतप्रधान नाहीत आपण, बरोबर आहे ना, लय पंतप्रधान नाहीत. रिकाम्या गोष्टी आम्ही रिकाम्या युट्यूबच्या मागं आणि फेसबुकच्या मागं जर अख्खी रात्र घालवत असू, 4 मिनिटं आपल्या आयुष्यातली दररोजचे काढायला काय हरकत आहे का? 2 मिनिटं आईसाठी काढा, 2 मिनिटं वडिलासाठी काढा, 2 मिनिटं फक्त कामाला जात असताना आईला भेटा तुम्ही. आई बस बरी आहे ना तू? तुझं डोकं बरं आहे ना? तुझा खोकला बरा आहे ना? तुझे गुडघे तर बरे आहेत ना? गोळ्या संपल्या का? नाही ना? सांग, मी आणून देतो. तुझं सगळं व्यवस्थित आहे ना? बस फक्त थोडासा हाताचा स्पर्श आईला करा, तिच्या खांद्यावर हात ठेवा, तिला जवळ घ्या. 2 मिनिटं. या 2 मिनिटांनी काय भिकारी होणार आहेत का आपण? आणि आई जवळ गेल्याच्या नंतर भिकारी जर असेल तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. एक सांगू का तुम्हाला, भल्या कोट्यवधीचा श्रीमंत असेल आणि ज्याच्याकडे माय नाही, जगातला नंबर 1चा भिकारी तो. त्याच्याकडे काही नसू द्या, रोडपती असेल तो, पण ज्याची माय जिवंत आहे ना, त्याने छातीला हात लावून सांगायचा, आपल्यासारखा श्रीमंत व्यक्ती जगाच्या पाठीवरती कोणीच नाही, माझ्याकडे माय आहे, पण मी जगातला सगळ्यात श्रेष्ठ आणि श्रीमंत व्यक्ती. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. 2 मिनिटं काढा फक्त आईसाठी, 2 मिनिटं फक्त बाबाच्या जवळ जा. बाबा बस खोकला बरा आहे ना तुमचा? काही पाहिजे का? गोळ्या व्यवस्थित आहेत ना? हे 4 मिनिटं आपल्याकडे जर माई बापासाठी नसतील तर काढी लागली आपल्या आयुष्याला. काय करायचंय तो वेळ आपल्यासाठी? जर माय बापासाठी आपल्यासाठी आपल्याकडची 4 मिनिटं निघत नसतील, तुमचं असं असतं, ती तिच्या टायमाला गोळ्या घेते आणि झोपते आणि जेवते, तिची तिला का? अरे आहे लाख काळजी. माझ्या दादांनो, लहान होतो आपण, आजारी पडलं पोरग, ताप आली तर रात्र झोप नव्हती रे त्या म्हातारीला. आपल्या रात्र झोप नव्हती, डोळा लागला नाही तिला, दवाखान्याची व्यवस्था नव्हती, घरी गाडी नव्हती ना, चिमणी लावली तिने, रात्रभर मिठाच्या पाण्याने तुला पुसत होती का? माझ्या लेकराची ताप पडू नये, रात्रभर तिला झोप नव्हती. आणि आज रात्रभर तिला खोकला लागला तर पोरग म्हणतं, ही म्हातारी तर झोपच येऊ देत नाही.
काय वाटत असेल त्या म्हातारीच्या जीवाला? अरे आजारी पडलो आपण, शेतातून आपण लांब राहत होतो, दवाखाना लांब होता, 10-12 वर्षाच्या पोराचं वजन बापाने खांद्यावर उचललं आणि वड्या ताड्यातून काट्या कुट्याचा रस्ता तुडवत बाप लेकराला दवाखान्यापर्यंत सुखरूप पोहोचत होता. आणि आज तोच बाप जर रात्री खोकलायला लागला, त्याला खोकला जास्तीचा येऊ लागला, रात्रभर जर बापाला झोप नसेल तर पोरं सहजपणे म्हणतात हे म्हातारं ना दिवसभर झोपत आणि रात्रभर ताण देतं. काय वाटत असेल त्या बाप नावाच्या व्यक्तिमत्वाला? आहे तोपर्यंत काजू बदाम खाऊ घाला असं मी सांगणार नाही, ते तुमच्याच्याने शक्य होणार नाही, माझ्याच्याने शक्य होणार नाही. आपापल्या परिस्थितीनुसार फक्त चटणी भाकर सुखाची त्या मायबापांना खाऊ घाला. टायमाला दिलेली चटणी भाकर तिला काजू बदामाची शर्यत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. फार सोपं सोपं तुमच्या डोक्याच्या वरून जाईल असं मी सांगणार नाही. डझनभर केळी आणा, 6 तुमच्या बायकोच्या हातात द्या आणि 4 केळातली 2 आईच्या हातात द्या, 2 बापाच्या हातात द्या. ते खातच नाहीत रे, दोघं मिळून एक वाटून खातेत. आणि 1 केळ म्हातारीकडे देतो, म्हातारीचे 2 आणि म्हातारीचे 3 केळ ती पिशवीत ठेवून देते. तुमचंच लेकरू रडायला लागलं अथवा त्याच्या आईने त्याला चापट हाणली, ते लेकरू रडत रडत आजीजवळ जातं, आई त्याच्या हाती 1 केळ देते, तुझ्या बापाने दिलंय खा, रडू नकोस. आई मारतच असती. किलोभर अर्धा किलो चिवडा आणला ना, त्याच्यातला फक्त छटाक 100 ग्रॅम आईच्या बापाच्या हातात द्या. माय 2-3 घास खाते, सरतच नाही त्या म्हातारीला. लेकरू रडायला लागलं की त्याच्या हातात मुठमुठ देते, रडू नकोस, तुझ्या बापानंच दिलेलं आहे खा. बायकोला संक्रांतीला 5,000ची साडी आणा, 5,000च्या साडीमध्ये 500 चुका काढणारी बायको असते. तुम्हाला तर कळतच नाही, रंगाचं काही कळत नाही, हिचे काठ कसे आहेत आणि हिचा रंग कसा आहे. दुसरीचा आणा आणि पैसे जास्त गेले. बाबा 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 5,000च्या साडीमध्ये बायको 500 चुका काढेल. हे बरोबर बोलते ना मी? कमाई पुढं सारे मुंजेच आणून बसिले. झालेले आहेत ना सगळे? झालेले आहेत ना? झालेले आहेत, कदरलेले आहेत पुन्हा का ते हो झालेले हे मान्य पण करीनात. 5,000च्या साडीमध्ये 500 चुका काढते बायको. 10,000च्या साडीमध्ये 10,000च्या कपड्यांमध्ये लेकर 1000 चुका काढतील. कळतच नाही बाबा तुम्हाला. बापाची पसंत कधीच लेकरांना आवडत नाही. कदाचित ते तुम्ही आम्ही आहोत. पण 500 बायकोला 5,000चे आणत असताना माईला एकच 500चं पातळ आणा. शेजारणी पाजरणीला माय दाखवी ती सकोबाई ठकोबाई शांताबाई पोरानं आणले बरं का अंगावरचं लुगडं. अंगावर साडी घालती, महादेवाच्या मंदिरात जाती, येणाऱ्या जाणाऱ्याला दाखवी ती म्हातारी. केवढं मोठं मन असतं माईचं. पोरानं आणली साडी, पोरानं आणली साडी, पोरानं आणली. शेजारी म्हणती का ग बायकोला 5,000ची आणली, त्याचं सारं जळालं का? 500 टिकलीची साडी घेऊन आला तुला. तोंडाला हात लाव ग शांताबाई. माझ्या पोराची गरिबी. अगं शेजारणी पाजरणीला तेही भेटत नाही. माझं लेकरू कशी बशी बायकोच्या साडीसोबत आणतं ना, मोठं मन कळते आणि लेकराच्या चुकावर सुद्धा पांघरून घालते. समाज आपल्या लेकराला नाव ठेवतो, पण स्वतःच्या तोंडातून अभद्र बोलणं जिचा लेकराविषयी येत नाही, जगाच्या पाठीवरती तिला माय नावाचं अस्तित्व म्हणतात. तिला माय नावाचं अस्तित्व म्हणतात. लेकराला आणा तुम्ही 1000-10,000चे कपडे. बापाला साधं शर्ट टोपी रुमाल आणि धोत्र्याचं पान आणा. अंगावर घालतो बाप, धोतर नेसतो नवं आणि वाट्यावर बसतो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सांगतो सकाजी भिकाजी तुकाजी. पोरानं घेतलेत बरं का कपडे, उगाच गप्पा हाणायच्या नसतात. आपलं पोरग कधीच सणाला विसरत नाही. 500चे कपडे आणा, पण मन भरून तोंड भरून कौतुक करतो आणि लोकांना सांगतो, येणाऱ्या जाणाऱ्याला सांगतो, जगामध्ये त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. पोराला हलकी आणा तुम्ही, पोरं नाव ठेवती. एक वराडी भाषेतली कविता आहे, विदर्भातला कवी, अत्यंत सुंदर आहे. 4 ओळी तुमच्या समोर ठेवते आणि पुढे चालते. विठ्ठल 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 कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत
मला यशाचा मार्ग दिसत गेला. गदगदून हसताना मटकन डोळे ओली करणारी माय, दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा जरा तिनंच निर्माण करावा. आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानंच बाळगावा. अरे 10-5 लाख 10-5 हजार कधी मोजले नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या. घमंड आई मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. कोणी म्हणत असेल महाबाप आमदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप खासदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप जहागीरदार आहे, पण छाती फुटेपर्यंत हा पट्ट्या जगाला सांगत फिरतो की महाबाप इमानदार आहे, महाबाप इमानदार आहे. आणि टाळ्या द्यायच्या तर मोकळ्या द्या, कदरल्यावानी देऊ नका, वाजू नको. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य माया मायेनं मातीतच घालवलं. कुणी म्हणतही असेल बापाला काय रे तो कमवलं, अरे कमावेल कसा. अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटी नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. कामच इतकं असतं तिच्या मागे, नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायला येळच नाही माया मायले. तरी तिच्याच मनात मला ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मी, मंदिरात जाणं आता सोडलं रे मी. उन्हानं काळवणलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. शेवटी याच माई बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. पांडुरंगा ऐकतोयस ना, याच माई बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. स्वराज्याचे छत्रपती ज्यावेळी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं बसण्यासाठी, हे स्वराज्य व्हावे हे दुसरींची इच्छा. हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली राज्याने. 18 पगड जाती मावळ्यांनीशी स्वराज्य स्थापन केलं. आणि स्वप्नात पाहिलेलं स्वराज्य पूर्ण झालं. राजांचा राज्याभिषेक झाला. 32 मन सोन्याचं सिंहासन होतं बसण्यासाठी. रायगडावरती अभिषेक झाला. 32 मन सोन्याचं सिंहासन पुढे चमकत होतं. सिंहासनावरती बसण्याच्या आधी या महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या डोळ्यात अश्रू होते. आऊसाहेब जिजाऊंनी विचारलं, राजे हे स्वराज्य व्हावे हे दुसरींची इच्छा, तुमच्या डोळ्यात या मंगल प्रसंगी आणि सुवर्णक्षणी अश्रू का आले, का रडताय तुम्ही राजे. त्यावेळी डोळ्यात पाणी आणून या महाराष्ट्राचा छत्रपती बोलत होता, आऊसाहेब हे पाहिलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होताना आम्हाला बघण्यासाठी जर तुमच्या कपाळावरचं कुंकू आणि आमचे आबासाहेब जर जिवंत असते तर त्यांना किती आनंद झाला असता. नाही, त्यांना किती आनंद झाला असता. अरे महाराष्ट्राच्या राजाला वाटतं आपला बाप जिवंत राहिला पाहिजे, त्या शेतकरी बळीराजाला का वाटू नये का आपला बाप सुद्धा जिवंत राहिला पाहिजे. बोलू गोड वाक्य. आम्हा शेतकऱ्यांच्या पुरींना का वाटू नये निदान कन्यादानापर्यंत तरी आमचा बाप जिवंत राहिला पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही बापाला आत्महत्या करायची इच्छा नसते, त्याच्यात काही सुख नसतं त्याला. पण परिस्थिती तशी राहते, परिस्थितीशी झगडत राहतो, पण परिस्थिती गळ्यापर्यंत येते आणि या दुःखामध्ये एवढा पार बुडून जातो आता त्याला आत्महत्येशिवाय पर्यायच राहत नाही. विठ्ठल बाप लेकरासाठी झगडत राहतो, पोरीसाठी झगडत राहतो. पोरावरती प्रेम असतंच बापाचं. यापेक्षा थोडंसं काकणभर सरस बापाचं पोरीवरती प्रेम असतं. बोलू गोड वाक्य. जोपर्यंत माहेर आहे तोपर्यंत आपल्या, जोपर्यंत माहेरामध्ये बाप आहे तोपर्यंत लिखिनो आपल्यासाठी या जगाच्या पाठीवरती माहेर आहे. जोपर्यंत आई तोपर्यंत आपल्यासाठी माहेर, आपला बाप आहे तोपर्यंत आपल्यासाठी माहेर आहे. एकदा आपली माय गेली, आपला बाप गेला, आपल्यासाठी कायमच्या माहेरचे दरवाजे बंद आहेत. म्हणजे भावजाई वाईट असतात मला असं नाही म्हणायचं. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत पोरीची बापाची हक्काची उमरेतली जागा आहे माहेरातली. आपला बाप गेला, बाप असतो ना, अरे लोकाच्या घरी सालं घालीन तो, लोकाकडून उसण मारी आणीन.
पण आपल्या लेकीसाठी नाही हजाराची, निदान 500ची तरी साडी घेतो. जोपर्यंत बापे लेक माहेरी येऊ द्या, भाऊबीजला येऊ द्या, लेक रक्षाबंधनाला येऊ द्या. माझी लेक येणारे असं कळताच बाप महिन्या 2 महिन्यापासून 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये साचवायला सुरुवात करतो. थैलीमध्ये सगळ्यात खाली ठेवतो. लेक येते, संसूत करून जायला निघते, बापाचं दर्शन घेते. बाबा चालले बरं का मी माझ्या घरी, चाललीस का लेकरा? आणि दर्शन घेताना तिच्या पदराच्या हळूच पैशाचे असे मुटकुळे करून टाकलेले पैसे तिच्या हातामध्ये ठेवतो. अहो कशाला बाबा? मला तुम्हाला शुगर बीपी गोळ्या, तुमच्या गोळ्या चालू आहेत बाबा, तुम्हाला गोळ्या संपत आल्या, तुमच्या चष्म्याची एक काच तुटली बाबा, दवाखान्यामध्ये जा तपासून घ्या, चष्म्याला काच बसून आणा. मला काय करायचं बाबा? राहू दिले रे एकरा, आता माझं काय गेलं? झालं 10 गेले 5 राहिले. पिकलेलं पाणी कधीतरी गळणारच आहे. किती दिले त्याने पैसे? ताटात किती टाकले त्याने? तुझ्या भावानं. बाबा भाऊने रक्षाबंधनाला 100 रुपये टाकले होते आणि भाऊबीजेला 500 रुपये टाकले. बाबा माझं भाड्यात वड्याचं येण्या जाण्याचे पैसे पण नाही बुजले. आता करदुड्या सुपारीचे सुद्धा भाव वाढलेत. आता राख्या सुद्धा महाग झाल्यात. निदान या मानसिकतेनं बहिणीच्या ताटात पैसे टाकी जा. आपली पोरगी मोठी झाली म्हणून आपण आपल्या बहिणीला विसरून जातो, ही चुकीची गोष्ट आहे. अरे आपल्यासाठी आपल्या बापानं 10-10, 5-5 एकर जमीन कमावून ठेवली. तिच्या लग्नात फक्त हुंडा दिला होता. या पलीकडे आपल्या बापानं त्या बहिणीला काहीच दिलं नाही. निदान आपल्या पोरीच्या बरोबरीनं रक्षाबंधनानं भाऊबीजेला बहिणी बाळांना न विसरणं हीच खरी मायबापांना दिलेली शेवटची श्रद्धांजली असते. हीच खरी मायबापांना शेवटची श्रद्धांजली. मोकळ्या टाळ्या वाजवा. आणि जोपर्यंत त्यांच्या पोरी जिवंत आहेत, माणसाला प्रत्येकाला माहेरची आशा असते गडे. आणि मायबापानंतर सख्ख गणकत कोण असतं? अरे बहिणीला भाऊ असतो आणि भावाला बहीण असते. विनंती असेल माझी सगळ्या पुरुष बांधवांना, तुमची पोरगी मेली म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला तुमची पोरगी मोठी झाली म्हणून बहिणीला विसरू नका. आणि विनंती माझी सगळ्या बहिणींना, 10-5 लाखासाठी, 1-2 लाखासाठी आपल्या रक्ताचा भाऊ कधी विसरू नका आणि त्याच्या इस्टेटमध्ये हिस्सा टाकू नका, अजिबात नाही. अरे एक आईच्या उदरातून आपण आलो. मला कधी कधी नवल वाटतं, लग्न होईपर्यंत भाऊ भाऊ इतके भांडणं करतात, पण हे भांडणं प्रेमाचे असतात. हे भांडणं प्रेमाचे असतात. भांडणं असतात एका ताटात जेवायचं म्हणून, भांडणं असतात एका ग्लासने पाणी प्यायचं म्हणून, भांडणं असतात की एक गोधडी पांघरायची म्हणून, भांडणं असतात एका बकेटीत आंघोळ करायची म्हणून, भांडणं असतात आईच्या जवळ झोपायचं म्हणून. माझ्याकडे तोंड कर, माझ्याकडे तोंड कर. भांडणं असतात एक गोधडी पांघरायची म्हणून. अरे एकच गोधडी पांघरलेलो आपण. माणूस सगळं शेअर करतं, पण आईचं उदर कोणी शेअर करत नाही. अरे एकाच आईच्या उदरातून तुम्ही हाडामांसाचे गोळे, एकाच रक्तामासापासून तयार झालेले. लग्न झाल्यानंतर, लग्न होईपर्यंत एकमेकाचं एवढं प्रेम असतं बहीण आणि भावाचं, पण लग्न झाल्यानंतर 10-5 वर्षानंतर काय नजर लागते त्या प्रेमाला. बहीण म्हणते त्याच्या दारात पाऊल ठेवणार नाही आणि भाऊ म्हणतो तिचं थोबाड पाहणार नाही मी. अरे एका उदरातून तुम्ही जन्माला आले, एका आईच्या पोटातून वाढले, एकाच ताटात जेवली, एकच गोधडी पांघरले, एकाच बकेटीतून आंघोळ केली, एक भाकर दोघांनी वाटून खाल्ली. बहिणीला जर चॉकलेट दिलं आणि भाऊ जर लहान असेल ना, तर एवढी समंजस असते बहीण, ओढणीने 2 तुकडे करते, एक भावाला देते अर्धा आपण खाते. बहिणीची सायकल पंक्चर झाली तर भाऊ आपल्या सायकलवरून बहिणीला घरी घेऊन येतो. अरे बहिणीकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं तर भाऊ जाऊन तिची कॉलर धरतो, खबरदार माझ्या दीदीकडे पाहत असतील तर. भावाला कोणी 4 चापटा मारल्या तर बहीण त्याच्या घरी भांडायला जाते, का माझ्या भावाला तू चापट मारली. एवढं एकमेकावरती प्रेम असतं. आणि लग्न झाल्यानंतर काय त्या कोणाची प्रेम नजर त्या प्रेमाला लागते. माझी विनंती असेल, जगामध्ये मायबाप गेल्याच्या नंतर फक्त रक्तामासाचे बहीण आणि भाऊ एकमेकांना असतात. जीवात जीव असेपर्यंत, अरे म्हातारी जरी झालात ना तुम्ही, थरथरतात माणसाचे हातपाय, तरी सुद्धा भावाने रक्षाबंधनासाठी बहिणीच्या सासरी जाणं आणि त्या बहिणीने शेवटच्या श्वासापर्यंत भावाला न विसरणं हीच खरी मायबापांना दिली श्रद्धांजली. विठ्ठल आता बाबा आपल्यातून गेले, त्यांना कीर्तनातून
वाक पुष्पांजली आणि भावपूर्ण आदरांजली त्यांच्या चरणी समर्पित करायची. आपल्याकडे अंत्यसंस्कार झाला की मग 10वा होतो, 10 दिवसापर्यंत 10 पिंड अर्पित करायचे. त्यानंतर मग 11वा 12वा 13वा संन्याशी असेल तर षोडशी घालतात. त्यानंतर प्रत्येक महिन्याला श्राद्ध, बरोबर आहे ना, महिना जो घालायचा, मासिक पक्ष. त्यानंतर कोणी 6 मास वळतात आपल्या आपल्या रिवाजाप्रमाणे. वर्ष झालं की श्राद्ध घालायचं आणि श्राद्ध झालं की म्हातारा खुटीला टांगून द्यायचा, मग पाहायचंच नाही, हे अजिबात नाही. एकदा वर्ष श्राद्ध झालं, जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत गेलेला जीवात्मा मुक्त होत नाही. एकदा श्राद्ध झालं की तो जीवात्मा मुक्त होतं. मग पुढचा प्रवास करण्यासाठी गोकर्ण धुंदुकारी, तुम्हाला सर्वांना माहिती, धुंदुकारीचे अंत्यसंस्कार झाले नव्हते, कोणती उत्तर क्रिया झाली नव्हती, म्हणून तो पिशाच्य होऊन भटकू लागला. ज्या देहावरती संस्कार होत नाही तो भटकतो. इथं विज्ञान मान्य करेल अथवा न करेल, मला अध्यात्म तुमच्या समोर ठेवायचं. आणि विज्ञान कोण सांगणार, ते कालचं शेंबडं पोरग आहे, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येईल अध्यात्म एवढी, त्यावेळी ते सुद्धा मान्य करेल. म्हणून वर्ष श्राद्ध घातलं, अन्नदान करा, पिंडदान करा, पिंड पदावरी दिला पुली करी, माझे झाले गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण. जोपर्यंत श्राद्ध होत नाही आपण पितरांच्या ऋणातून मुक्त होत नाही. श्राद्ध झालं की प्रत्येक वेळी येणारी तिथी, प्रत्येक वर्षाला आपल्या आपल्या आईपतीप्रमाणे श्रीमंत माणसं भल्या मोठ्या पंक्ती घालतात. कोणी वस्त्रदान करतं, कोणी अन्नदान करतं, कोणी गोदान करतं, कोणी भूदान करतं, कोणी कांचनदान करतं, कोणी वेगवेगळ्या प्रकाराने दान करतात. पण एकदा वर्ष श्राद्ध झालं की येणारी पुण्यतिथी सुद्धा फोटो मांडून, हार घालून, एखादा पित्तर घालून साजरी करत जा. म्हणजे प्रत्येक पुत्रावरती ऋण असतंच. माऊली सांगतात, सोहम सूर्याधिक ग्रहणी येऊनी करीती पार्वणी, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, सकळ तीर्थांची धुरे, जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोन कीजे. हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्यच असतं. कदाचित भक्ती मार्गामध्ये नवदा भक्ती अत्यंत कठीण आहे, पण जन्माला आलात ना, वाट्याला आलेलं कर्म तरी प्रामाणिकपणे करा. सेवक असाल तर मालकाची सेवा, शिष्य असाल तर गुरुची सेवा, पुत्र असाल तर जन्मदात्या मायबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या मायबापांची, जन्मदात्या मायबापांची सेवा प्रामाणिकपणे अनन्य भावाने. पत्नी असाल तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या सौभाग्याची, कुंकवाच्या धान्याची, नवऱ्याची, पती, हजबंड, हबी, मिस्टर, कळालं का तुम्हाला, त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. वाट्याला आलेलं कर्म इमानदारीने करणे. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हिच विष्णूची महापूजा, हिच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, काळ वचन सेवापती, पितृ वचन सेवा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. नाही कोणती भक्ती जमत हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. सेवक असाल तर मालकाची सेवा, शिष्य असाल तर गुरुची सेवा, पुत्र असेल तर माई बापांची सेवा, आणि पत्नी असाल तर पतीची सेवा. पहिली सेवा सांगितली स्वामी काज. वाट्याला आलेलं कर्म जो इमानदारीने करतो त्याला स्वतःचं घर सोडून कधी जगात देव शोधत फिरायची गरज पडत नाही. एक दिवस जगाचा मालक तुमचं घर शोधत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कर्मातली प्रामाणिकता. आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरपूरला जातो. पाऊली चालती, मी पुढे म्हणते, माया पाठीमागं म्हणा, हात वरती एकदा सर्वजण.
पाऊले चालती पंढरीची वाट. बोला पाऊले. वा वा वा. सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी संसाराची. टाळ्या नका वाजवा, नुसतं म्हणा. पाऊले चालती. जय हो. पाऊले चालती. पाऊले चालती दुकानाची 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 वाट. वा बऱ्याच जणांचे पाय 5च्या नंतर मंदिराकडे चलत नाही पाहते, लेझिम खेळतच चलत येते. तिथं रामभाऊ आपलं घर उकलं का रे, पक्के दलिंदर. त्याचा घर नंबर उकतो तरी बिचाऱ्याला मिळणे आउट ऑफ कवरेज एरिया. इस रूटिंग की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद दोबारा कोशिश कीजिए. घर उकत येत तरी पिणाऱ्याला वाटत असं ना आम्ही दारूला पितो. अजिबात नाही. दारू आपकी इज्जत को पीती, शोहरत को पीती, संपत्ती को पीती, पूरे खानदान को पीती. दारू नाही संपली, पिणारे संपवलेत. सुपाऱ्या नाही संपल्या, दात संपवले. ती काय पितात तुम्ही पहा. तुम्ही सकाळी पिले का संध्याकाळी उतरली, संध्याकाळी पिले का सकाळी मोकळी. ती काय पितात तुम्ही. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह को पी तो रात को उतर जाएगी. अरे प्याला पीना हो तो हरिनाम का पियो पगले, तेरी पूरी जिंदगी सवर जाएगी. दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो आरो. व्यसनच करायचं असेल तुम्हाला ते व्यसन करा ना. कधीतरी आमच्या पार्टीत येऊन पान फुकटची 2 अक्षरी हरी नावाची नशा करून पहा. आमच्याकडे थेंबानी देत नाहीत, अक्षराने देतात. शपथ घेऊन सांगते, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उतरायचं नावच घेत नाही गड्या. ही ताकद हरिनामाच्या नशेची. माणूस असा गुरमीतच जगतो. आमच्याकडे हरिनामाच्या नशेची ताकद आहे आणि हे धनच आहे आमचं. माणूस सदैव नशेतच राहतो. काही काही जण आम्हाला विचारतात, महाराज लोक तुम्ही कायम रस्त्यात. आता आम्हाला रसच त्यात म्हणून आम्ही रस्त्यात. काही न रस्त्यात असतात म्हणून ते रस्त्यात चलत येत झुलत झुलत. आम्हाला रस यामध्ये. वाट्याला आलेलं कर्म जो प्रामाणिकपणे करतो. आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरपूरला जातो, साधन भक्ती. माझी भाषा कळते तुम्हाला चांगली. पण प्रत्यक्ष पंढरपूरचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना दर्शन देण्यासाठी येतो. हे मात्र सिद्ध भक्ती. ऐसा करो की घर आवे राम. मुठभर पोहे घेऊन सुदामजी द्वारकेला जातात, भक्तीचा पहिला प्रकार. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातांच्या आश्रमात त्यांना दर्शन देण्यासाठी येतात, हा भक्तीचा दुसरा प्रकार. आता हे हायब्रिड कोंबडे म्हणायचे का? मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. म्हणा, मेरी झोपड़ी के भाग आज राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे. बाबा मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम जय हो. मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे.
कट जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. स्वामी का जे पहिली भक्ती सांगितली, गुरु भक्ती. शिष्य असेल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा, पुत्र असेल तर जन्मदात्या माई बापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. आम्ही त्या भारतामध्ये राहतो जिथे सावतराईच्या वचनाला सुद्धा किंमत होती. रामायण सर्वांना परिचित आहे, बरोबर आहे ना. सावतराईच्या वचनानुसार सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक वर वरत गिटिका, मागवु दुसर वर कर जोरी, पुरव गुणात मनोरथ मोरी, मागवु दुसर. वडिलाने मागितलेलं वचन आहे, मागितलेलं वचन आहे ना. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई करू वचन न जाई राम. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हे राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सावतरायने वचन मागितलं होतं ना. घराण्याची परंपरा होती, आपल्या वडिलाचं नाव बदनाम होऊ नये. रामाने 14 वर्षाचा वनवास पत्कारला फक्त बापासाठी आणि आईसाठी. सावतराईला आईच्या वचनाला किंमत होती. मला काय म्हणायचं तुमच्या पक्क लक्षात आलं असेल. आता हे वाक्य फक्त दशरथाने घरी जाऊन म्हणायचे नाही. राम वनवासाला गेला होता, नाही तर तुमचा वनवास झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. बाप सुद्धा राम प्रभूने सुद्धा वडला उभ्या आयुष्यामध्ये वडिलाचं वचन सांभाळलं. एकदा काय झालं, भागवतामध्ये सुंदर प्रसंग आहे. कृष्ण लीलेमध्ये भगवान परमात्म्याचे वडील नंद बाबा, कृष्ण रांगू लागला. नंद बाबांनी सांगितलं, लाला कन्हैया माझे जोडे ठेवलेले अंगणामध्ये, तेवढे जोडे घेऊन ये. जोडे कळतात का तुम्हाला? जोडा, लोक म्हणतात जोडेने हानीन तुला, बरोबर आहे ना. जोडे ठेवलेले होते. कन्हैया रांगत रांगत गेला, एक जोडा उचलला, दुसरा जोडा उचलायचा तर पहिला खाली पडायचा. एक बुट उचलला, दुसरा खाली पडायचा. दुसरा उचलला तर पहिला खाली पडायचा. बराच वेळ झाला आणि आकाशातून नारद मुनी पाहत होते. देवा अहो काय चाललंय काय? जगाला उचलणारी, जगाचा भार उचलणारी पृथ्वी शेषानं मस्तकावर घेतली आणि अशा शेषावर तुम्ही शयन करतात. त्या शेषाच्या मस्तकावर नाचणारी तुम्ही, त्याच्यावर झोपणारी तुम्ही. सगळं जगत अनंत ब्रह्मांडी उदरी, हरी हा बालक नंदा घरी. असं अशा अनंत ब्रह्मांडे तुमच्या उदरात आहे आणि तो जोडा तुम्हाला उचलत नाही. साधा जोडा तुम्हाला उचलला ना. मला मी बापावर बोलते हा, मला पितृभक्ती तुमच्या समोर ठेवायची. कान उंच करून ऐका, मी पुन्हा सांगणार नाही. मग जोडे तुमच्याकडून खाली पडतायत. अनंत ब्रह्मांड तुमच्या उदरामध्ये, अनंत ब्रह्मांडाला तुम्ही धारण केलंय आणि तुम्हाला एक बापाचा जोडा उचला ना. त्यावेळी देवाने सांगितलं, नारदा कदाचित जगाचा भार उचलणं, ब्रह्मांडाचा भार उचलणं आणि ब्रह्मांड उदरात साठवणं सोपं आहे, पण बापाचा जोडा डोक्यावरती घेणं ही साधी सुधी गोष्ट नसते. कारण हा जोडा आयऱ्या गैऱ्याचा नसून माझ्या बापाचा आहे आणि बापाचं महत्व जगाला कळावं, पितृभक्ती जगताला कळावी. बाप म्हणजे किती श्रेष्ठ आहे याच्यासाठी देवाला सुद्धा अवतार घ्यावा लागला, राम आणि कृष्ण. कदाचित जग उचलणं सोपी गोष्ट आहे, पण हा जोडा आहे. मी जगाचा बाप आहे, पण माझा सुद्धा कोणीतरी बाप आहे आणि हे बापाचा जोडा आहे. त्याचं ओझं उचलणं सोपं नाही, म्हणून पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यावरून जोडा खाली पडतोय. पितृभक्ती सांगितली. तिसरी पितृभक्ती, जेवढे कीर्तनाला आलेत, ज्यांच्या लेकराचे लग्न राहिलेत, जेवढे बिना लग्नाचे आलेत, उभ्या आयुष्यामध्ये काय निर्णय घ्यायचे तर मनाने घ्या. वाटेल ते खा प्या, म्हणजे काही बी नाही धोरणात. कोको कोला, मिरिंडा, थम्सअप, ज्यूस, नारळ पाणी, साधं पाणी, साधं पाणी, काय प्यायचं तर प्या. वाटेल तो निर्णय घ्या, वाटेल ते खा. सायन्सला जा, मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, वाटेल तो निर्णय घ्या. फक्त एक विनंती असेल, उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेत असताना जन्मदात्या माईबापांच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका. एवढी भीक माईबापाच्या पदरामध्ये घाला.
पळून गेलेल्या पोरींना पुन्हा जगात मायबाप पुरत नाहीत. आयुष्याचं समर्पण केलं, फाटकी चप्पल घातली, पण पोरगी कॉलेजला जात होती, तिला हलकी का होईना सँडलची चांगली जोड घेऊन दिली. बरोबर आहे ना? बापाने महिना भाजीला तेल कमी वापरायचं सांगितलं आपल्या आईला, पण पोरीची कॉलेजची फी 2 दिवस उशिरा का होईना भरली. बापाने फाटका शर्ट घातला, माईला सांगितलं महिनाभर तुला नवी साडी भेटायची नाही, कदाचित 2-3 दिवस किराणा भेटायचा नाही, पण पोरीला हलके का होईना पण कॉलेजला जायला कपडे घेतले, तिची पुरवणी केली. का? माझी लेक शिकली तर उद्या माझी पिढी बदलेल. असा काय गुन्हा केला त्या बापाने? स्वतः भाजीवरती चटणीवरती तेल खाल्लं नाही त्या बापाने, पण KG to PG पोरगी इंग्लिश मिडियमला शिकवली. असा काय गुन्हा झाला त्या बापाने? KG to बापाने PG पोरगी इंग्लिश मिडियमला शिकवली आणि ती 10वी नापासच्या पाठीमागं पळून जाते. चुकला बा? उद्या जर पोरीचं लग्न झालं ना, बाप एवढा मोठा थाटामाटाचा सोहळा साजरा करतो, स्वतःची पोरगी शिकवतो, तिला पायावर उभी करतो. अरे स्वतःच्या लेकराला बापाने कधी दुकानात नेलं नाही, पण पोरीला पोरग झालं, पोरीला मुलगी झाली तर सगळ्यात मोठा आनंद त्या म्हाताऱ्याला होतो. अरे आतापर्यंत त्याच्या रुमालाला हात लावायची हिंमत कोणाची झाली नाही, पण त्या नातवांच्या नाकातून जर शेंबूड बाहेर निघला ना तर म्हातारा स्वतःच्या रुमालाने पुसतो, लेकरू खांद्यावर घेतो, मंदिरात दर्शनाला घेऊन जातो. स्वतःच्या लेकराला बोट धरून कधी दुकानाचा रस्ता दाखवला नाही, पण बाप त्या नातवंडाला दुकानात घेऊन त्याला गोळ्या बिस्किट आणून देतो. हा बाबाचा त्या बापाचा आजोबा होण्याचा आनंद असतो. तो आनंद कधी हिरावून घेऊ नका. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत चला. जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळं भेटेल, पण मायबाप पैशाने भेटत नाही. नसतात त्यांचे लेकरं तर असतात माझ्या दादांनो सावत्र आईच्या हाताखाली. आणि बाप गेल्याच्या नंतर जीवन जगणं, समाजाशी 2 हात करणं किती कठीण असतं ना. कदाचित मी तुम्हाला 4 वाजेपर्यंत बोलत राहिली तरी बापाचं आणि आईचं मोठेपण, बापाचे आणि आईचे उपकार मला शब्दात व्यक्त करता येणार नाही. 3री भक्ती सांगितली पितृवचन, 4थी सांगितली सेवा. पती पत्नी असाल तर पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे. बोलू गोड वाक्य. जी बाई नवरेशी प्रामाणिकपणे राहते, इमानदारीने राहते, तिला पंढरपूरची वारी सुद्धा करायची गरज नाही. जी बाई नवरेशी इमानदारपणे वागली तिला पंढरपूरची वारी करायची गरज नाही. पण जी बाई नवरेशी बेईमान झाली त्याला अंधारात ठेवीती, त्याला अंधारीत ठेवीती आणि त्याच्याशी गद्दारी करीती. बोलू गोड वाक्य. 28 नरकात जागा नाही त्या पापिनीला, 28 नरकात जागा नाही. शास्त्रात गीता, ममतेत माता आणि पातिव्रत्यामध्ये सीता यांना तोड नाही. पतिव्रतेची जिने भ्राताराच्या वर्तमाने, शास्त्रात गीता, ममतेत माता आणि पातिव्रत्यामध्ये सीता यांना. आज कोणता वार आहे? मंगळवार. काल कोणता वार होता? सोमवार. थोडक्यात थांबते मी 1 मिनिटाच्यात. तुम्ही आतापर्यंत महादेवाची पूजा केली का ग? इथं बसलेले केली का नाही? का पक्क्या पाकिस्तानी इथं केली ना? हा असं गडागडा बोला. काल सोमवार होता, तुम्ही महादेवाला पाणी घेऊन जातात का नाही? 1 लोटा जल, 1 लोटा जल सभी समस्या का जातात का नाही? शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेव पूजला का नाही? महादेवाची पूजा केली की नाही? नाही इथं सुतक होतं, इथं तुम्हाला सुतक होतं, बाकीचे केली ना? मला इमानदारीनं सांगा, आत्तापर्यंत केली की नाही तुम्ही? घरची देवपूजा आत्तापर्यंत एकदा का होईना केली का नाही? मला इमानदारीनं सांगा, आत्तापर्यंत तुमच्या कुंकवाचा जो जणी नवरा, त्या नवऱ्याच्या तुम्ही एखाद्या वेळ तरी पाया पडलात का? नाही पडू देत ना. तुम्ही किती पाय पडायचा प्रयत्न करा, ते पाय पडू देणार? कारण त्यांना माहिती आपण पाय पडू द्यायच्या लायकीचे. जाऊ द्या आता. झालेली सेवा सर्व साधू संत माईबापांच्या श्रोते सज्जनाच्या ज्ञानोबा तुकोबरायच्या चरणी समर्पित करून ज्यांच्या 13व्या निमित्त हरिकीर्तन ठेवण्यात आलं ते कैलासवासी दिगंबरराव सटवाजीरावजी हेंद्रे यांच्या चरणी आपण सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली समर्पित करूया. भगवान परमात्म्याला, ज्ञानोबा तुकोबरायांना प्रार्थना करूयात की परमात्मा त्यांना उत्तम सद्गती प्राप्त करून देवत आणि त्यांच्या पश्चात गंगा भगीरथी, आसराबाई दिगंबररावजी हेंद्रे, त्याचप्रमाणे बापूराव दिगंबरराव हेंद्रे, उमाजी दिगंबरराव हेंद्रे, अशोकराव दिगंबरराव हेंद्रे आणि छानाबाई श्रीमती शोभाताई यांना त्या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्रीहरी प्राप्त करून देवत.
कुटुंबाने त्यांची फार चांगल्या प्रकारे सेवा केली. मधल्या सुनबाई सांगू लागल्या, आम्ही आमच्या परीनं त्यांची भरपूर सेवा केली, पण ज्याचं थांबलं, ज्याचं तिकीट संपले त्याला जगाचा निरोप घ्यावाच लागतो. जोपर्यंत आयुष्य असतं तोपर्यंत माणूस जगत राहतो. म्हणून तुम्ही काजू बदाम जरी खाऊ घातले आणि किती सेवा शुश्रूषा केली तरी सुद्धा आयुष्याच्या नंतर कोणी थांबत नाही. जगत जेता सिकंदर जगाला सोडलं, त्याने 12वी वर्षी जगत सोडलं, स्वतःचा देश सोडला. अलेक्झांडरने सगळं विश्व पादाक्रांत केलं, सगळ्या जगावरती अधिराज्य गाजवलं, सगळीकडे स्वतःचं आधिपत्य त्याने संपादन केलं. आणि एकदा त्याने वैद्याला विचारलं, माझं आयुष्य किती सरत आले? सांगितलं, जहापणावं फक्त 2च दिवस तुमच्याकडे बाकी. तुमची काय इच्छा आहे, शेवटची इच्छा आहे तुमची आम्ही पूर्ण करू. तुम्हाला काय खायचंय, कोणाला भेटायचंय? त्या अलेक्झांडरने म्हणजे जगत जेता सिकंदराने सांगितलं, मला माझ्या आईला भेटायचंय. कुठेही तुमची आई, निदान मला भेटण्यासाठी तिला 2 दिवस तरी लागतील. त्यावेळी त्या वैद्याने सांगितलं, 2 दिवसाच्या आत आली तर आईला भेटता येईल, आणि 2 दिवसाच्या नंतर आली तर आईला सुद्धा भेटता येणार नाही. त्या अलेक्झांडरने वैद्याला सांगितलं, अर्ध राज्य तुला बक्षीस म्हणून दान देतो, असं काहीतरी औषध दे की माझी आई येईपर्यंत मी जिवंत राहायला पाहिजे. वैद्य हसू लागला, जहापणा हो हुजूर, तुम्ही अर्ध काय संपूर्ण राज्य जरी मला दान केलं तरी 2 दिवसाच्या वर एक क्षण सुद्धा मला तुम्हाला दान देता येणार नाही. नरदेहाचं आयुष्य क्षण, न मिळे देता कोटी सुवर्ण. आयुष्याच्या एक एक क्षण महत्वाचा आहे. रावण 7 कोटी घरे जेथ काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, पण मेल्यानंतर त्याला एक कवडी सुद्धा नेता आली नाही. या भारतावरती आक्रमण केलं होतं 1508ला गजनीने. 1508ला त्याने आक्रमण केलं, सोरटी सोमनाथचं मंदिर फोडलं, पिंड फोडली, आणि हत्तीवरती त्याने क्विंटलने हिरे माणिक मोती पाचू पद्म पराग अनेक मोती अनेक प्रकारचे रत्न त्याने घोड्यावरती, हत्तीवरती, उंटावरती लादून नेले. पण ज्यावेळी मारायला ठेपला त्यावेळी त्याने मौलानाला विचारलं, यातलं किती हिरे माणिक मोती मला कब्रमध्ये नेता येईल? त्यावेळी त्या मौलानाने सांगितलं, यातला एक मोती, एक थेंब सुद्धा तुम्हाला तुमच्या कब्रमध्ये नेता येणार नाही. कपाळाला हात लावला त्याने. आयुष्यभर मी जगाला त्रासवलं, अनेकांचे कुटुंब मोडले, माणसात माणूस ठेवलं नाही, मी अनेकांची घरं उद्ध्वस्त केले, लेकराला माय ठेवली नाही, लेकराला बाप ठेवला नाही, कुटुंब उद्ध्वस्त केले, मंदिराचे मंदिरं फोडली. हे सगळं मी कमवलं कशासाठी? श्रीमंत होण्यासाठी, जगावर अधिराज्य गाजवण्यासाठी. आणि यातली कवडी सुद्धा जर मला नेता येत नसेल, मला त्याचं सांगायचं नाही, मी आपलं सर्वांचं सांगते. आयुष्यभर माणूस झगडत राहतो, नको नको ते खोटे धंदे करतो, नको नको त्यांना त्रास देत राहतो. माझ्या दादांनो, किती कमवा, किती लोकांच्या तोंडचा घास पळवा, किती वाईट वागत राहा, पण अंतिम क्षणाला माणसाच्या सोबत काहीच जात नाही. तुमच्या सोबत येतं ते फक्त तुम्ही चांगलं केलेलं कर्म आणि तुम्ही जगावर केलेले उपकार, एवढीच गोष्ट माणसाच्या फक्त सोबत येते अंतकाळी. म्हणून काही कमावण्याचा प्रयत्न करू नका, तर फक्त चांगलं वागण्याचा आणि माणसं कमवण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत सगळेच झगडत राहतात आणि सगळेच पळत राहतात. आता आम्ही सुद्धा कीर्तनकार रात्रंदिवस पळतो. आता आमचे घरं येतं. आळंदीमध्ये असा एक कीर्तनकार नाही, त्याची जमीन नाही, गुंठाभर, अर्धा गुंठा तरी जमीन आहे. ज्यांच्या अभंगावरती, ज्यांच्या ओवीवरती आम्ही प्रवचन करतो, त्या ज्ञानोबारायचं आणि तुकोबारायचं काय घर आहे? तोच वाडा आहे ज्ञानोबारायांचा मामाचा. देहूमध्ये तुकोबारायांचा आहे तेच घर आहे. पण बाकीची इस्टेट त्यांची कमावलेली दिसणार नाही, पण त्यांच्या एका एका अभंगावरती आज आमचे घरं झालेत. आतापर्यंत अनेक महाराज आले आणि गेले, महाराज लोकांचे सुद्धा नावं झाले नाहीत. कदाचित आमच्या 1-2 पुण्यतिथ्या समाज घालीन घरचे घालतात, त्याच्यानंतर एकदा खोटीला टांगले का आमचे फोटो पण फेकून देतात. एकदा लाकडा जळले की माणसं सुद्धा त्या लाकडासोबत त्याची कीर्ती सुद्धा जळून जाते. पण सांगू तुम्हाला, 750 वर्ष झाली, 750 वर्ष झाली, तरी सुद्धा अख्खा महाराष्ट्र नव्हे तर संबंध भारतभरामध्ये ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीचा सोहळा घराघरात, गावागावात, मंदिरात साजरा केला जातो. याचा अर्थ आहे साधू संत कमावण्याच्या भानगडीत पडले नाहीत, त्यांनी उपकार जगावरती केलेत. त्यांनी जे कमवलेले ना ते धन वेगळंच आहे, हे आमच्या धनापेक्षा सुद्धा वेगळे. पण आम्हाला फार फार तर कीर्तनकार म्हणा, आम्हाला साधू संत महाराज समजण्याच्या भानगडीत पडू नका.
तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय कदाचित आम्हाला समजू नका. माणसाने कितीही कमवलं तर त्याच्यासोबत काहीच येत नाही. अंतिम त्याची संपत्ती त्याने कमवलेली माणसं. तो बोललेला 2 शब्द मला कधी आश्चर्य वाटतं. शेवटचं वाक्य आणि वाणीला पूर्णविराम. दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो. दगडाला भांडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो. दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा गणपती होतो. दगडावरती गुलाल टाकला तर दगडाचा भैरोबा होतो. माणसाला असा कोणता गंध लावा हो की जेणेकरून एक दिवस माणूस माणसात येईल आणि माणसासोबत तो माणसासारखा वागेल. एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. मंदिरात गेल्यानंतर तुम्ही देवाकडे काय मागतात याहीपेक्षा देवाकडे पाठ असताना आपण समाजाशी तुम्ही कसं वागतात यावर माणसाचं माणूस पण ठरलेलं असतं. माणसाला माणसातला माणूस दिसणं आणि प्रत्येक माणसाला देवळात जाऊन देव दिसण्यापेक्षा आज सासूला सुनाला सासूत, नवऱ्याला बायकोला नवऱ्यात, सुनाला सासऱ्यात आणि सासऱ्याला सुनात एकमेकांना जरी आपल्याला एकमेकातला परमात्मा दिसला तरी सुद्धा आपल्याला पंढरपूरची वारी घराघरात दारात तिचं पुण्य संपादन झाल्याशिवाय राहणार नाही. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. बोलिले कोरे वेडे वापुडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी तुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. बामणी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. सिद्ध ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम.